वडापावची गाडी आलेली आहे. कोणाकोणाला वडापाव हवा आहे? वडापाव म्हणजे सगळ्या मुंबईकरांचं प्रेम. तर चला मंडळी, आपण या वडापावच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करून घेऊया. फोडणीसाठी राई, कढीपत्ता, लसूण, मिरची, आलं आणि हिंग घालूया. फोडणी चांगली तडतडली की या बटाट्यांवर घालूया. नंतर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. आता या भाजीचे आपण गोळाकार वडे तयार करून घेऊया. बेसनच्या बॅटरसाठी 2 कप बेसन, चवीपुरतं मीठ आणि ओवा घालूया. गरजेपुरतं पाणी वापरून हा बॅटर तयार करून घेऊया. 2 चिमूट भरून खाण्याचा सोडा घालूया आणि एकजीव करून घेऊया. आता या वड्यांना आपण बेसनमध्ये बुडवून घेऊया आणि गरम गरम तेलामध्ये एक एक करून सोडून देऊया. इकडे आपले वडे मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. आता उरलेल्या बेसनचा आपण सुरासुद्धा करून घेऊया. वडापावसोबत खायला इकडे आपण चटपटीत अशी आंबट गोड तिखट चटणी तयार करणार आहोत. ह्याची डिटेल मी कॅप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. या मुसळधार पावसामध्ये वडापाव खायची मज्जाच वेगळी असते. तर लवकरच बनवा आणि एन्जॉय करा.